आत्म्यामध्ये मूळ 7 गुण आहेत. म्हणून म्हटलं जातं की आत्मा ही सात्विक आहे, सतोगुणी आहे किंवा सतोप्रधान आहे. सगळ्यात पहिला गुण आत्मा ही ज्ञानस्वरूप आहे, खूप समजदार आहे आणि म्हणून आत्म्यामध्ये खूप जिज्ञासा पण आहे, ज्ञान घेण्याची प्रवृत्ती पण आहे, जी अगदी लहानपणापासून मुलांमध्येही दिसून येते. आत्म्याचा दुसरा गुण आहे पवित्रता, म्हणजे शुद्धता. आपल्या सगळ्यांना स्वच्छता प्रिय आहे, पण फक्त बाह्य स्वच्छता नाही. आपली इच्छा असते की सगळ्यांनी आपल्याशी स्वच्छ मनाने व्यवहार करावा. म्हणजेच आपल्याला आंतरबाह्य स्वच्छता प्रिय आहे, कारण आत्मा ही मुळात स्वच्छ आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. आत्म्याचा तिसरा गुण आहे प्रेम. आज जगात अशी कुठलीही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की ज्याला प्रेम नकोय. प्रत्येक जण एकमेकांकडून प्रेमाची अपेक्षा करतो, कारण ओरिजिनल आत्मा ही प्रेम स्वरूप आहे. आत्म्याचा चौथा गुण आहे शांती. म्हणून व्यक्ती कितीही रागीट असेल, कितीही बाह्यमुखी असेल, परंतु एक वेळ अशी येते की ज्या वेळेला तो म्हणतो आता बस, मला शांत बसू द्या. कितीही रागीट असला तरी तो व्यक्ती चिडतो आणि पुन्हा एक वेळ येते की तो शांत होतो, कारण ओरिजिनल आत्मा शांत आहे. जसं पाणी थंड असतं, अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर गरम होतं, पण अग्नीचा प्रभाव कमी झाला की पुन्हा थंड होतं, तसं ओरिजिनल आत्मा तर शांतच आहे. आत्म्याचा पाचवा गुण आहे सुख. व्यक्ती जीवनात जीही धडपड करतो, मेहनत करतो, कशासाठी? जीवन सुखी बनावं म्हणून ना, कारण आत्मा सुखी आहे आणि म्हणून ती सुख अपेक्षित करते. आत्म्याचा 6वा गुण आहे आनंद. तो आनंद मिळवण्यासाठी पिक्चरला जा, पार्टी करा, पिकनिकला जा, मित्रमैत्रिणींच्या सोबत गप्पा मारा, छंद जोपासा, हे अनेक मार्ग अवलंबले जातात, कारण ओरिजिनल आत्मा आनंद स्वरूप आहे. आणि आत्म्याचा 7वा गुण आहे शक्ती. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपलं शरीर आणि मन दोन्हीही शक्तिशाली असावेत. स्वतःला शक्तिशाली फील करण्यासाठी व्यक्ती स्वतःला फिजिकली स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करतो. काही जण खूप बुद्धिवान आहे म्हणजे मी खूप शक्तिशाली असं फील करतात. कुणी खूप मोठ्या पोस्ट पोझिशनवर पोहोचून मी स्वतः खूप पॉवरफुल आहे हे फील करण्याचा प्रयत्न करतात. कुणी खूप धनसंपत्ती मिळवून मी खूप शक्तिशाली हे फील करण्याचा प्रयत्न करतात. तर कुणी खूप प्रसिद्धी मिळवून मी खूप शक्तिशाली आहे हे फील करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्ती स्वतःला शक्तिशाली फील करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ओरिजिनल आत्मा शक्तिशाली आहे. तर हे आत्म्याचे मूळ 7 गुण आहेत आणि हे 7 गुण मिळवण्यासाठी आज आपण अनेक बाह्य गोष्टींशी स्वतःला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सुखासाठी मोठी मोठी घरं बांधली, गाड्या घेतल्या, घरामध्ये अनेक सुखसुविधाची साधनं आणली, पण म्हणून खरंच आपण सुखी झालो का? शांती पाहिजे म्हणून मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च अनेक ठिकाणी फिरलो, तीर्थयात्रा केलं, कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात एकांतात जाऊन बसलो. आनंद पाहिजे म्हणून पिकनिक केले, पार्ट्या केल्या, अनेक छंद जोपासले, अनेक मनोरंजनाची साधनं आपण अवलंबली. व्यक्तींशी कनेक्ट करून प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतो. पोस्ट, पोझिशन, प्रॉपर्टी, प्रसिद्धी या गोष्टींच्या आधारे शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळे जे मार्ग आहेत हे फक्त क्षणिक सुख, क्षणिक शांती, क्षणिक आनंद आणि क्षणिक शक्तीचा अनुभव करतात. हे आहे कुठं? आपल्या आतमध्येच आहे. आणि म्हणून आपल्या संतांनी म्हटलेलं आहे, तुझं आहे तुझं पाशी, पर जागा चुकलाशी. हे सगळं माझ्या आतमध्येच आहे, मी बाह्य जगात शोधत आहे. आणि म्हणून जर मी स्वतःला ओळखलं आणि मी स्वतःशी कनेक्ट झाले, तर मी या 7ही गुणांचा अनुभव स्वतःमध्ये करू शकते. आणि मी जर अनुभव केला तर तो मी माझ्या व्यवहारामध्ये वापरून त्याचा अनेकांना अनुभव देऊ शकते. माझ्यामध्ये असणाऱ्या या 7ही गुणांना मला पुन्हा अनुभव करायचे आणि यासाठी ईश्वराने आपल्याला 3 शक्ती दिलेल्या आहेत. या 3 शक्ती आहेत मन, बुद्धी आणि संस्कार.